नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या सराईतास पकडायला गेलेल्या पोलिसांवर सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न। दारू पिऊन हातात सत्तूर घेऊन धिंगाणा घालणाऱ्या सराईतास पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही इथे कशाला आला, इथे थांबायचे नाही, तुम्ही मला पकडायला आला आहेस काय, आता तुम्हाला जिवंत सोडत नाही असे म्हणून पोलीस अंमलदाराच्या अंगावर सत्तूर घेऊन धावून जाणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे। दीपक अशोक जंगले, वय 19 वर्षे, राहणार खराबवाडी तालुका खेड असे या गुंडाचे नाव आहे। याबाबत पोलीस अंमलदार शिवाजी वसंत मरकड यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। ही घटना खराबवाडी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ शनिवारी रात्री 9 वाजता घडली होती। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दीपक जंगले याच्यावर यापूर्वी आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे। दीपक जंगले हा दारू पिऊन आल्यावर त्याच्या भावजीबरोबर भांडणे झाली होती। तो हातात सत्तूर घेऊन शिवीगाळ करत होता। त्यावेळी लोकांनी 112 वर कॉल करून या घटनेची माहिती दिली। त्याबरोबर पोलीस अंमलदार शिवाजी मरकड हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी पोहोचले। तेथे दीपक जंगले हातात सत्तूर घेऊन धमकावत होता। पोलिसांना पाहून त्याने शिवाजी मरकड यांना तुम्ही इथे कशाला आला, इथे थांबायचे नाही असे म्हणून फिर्यादीकडून करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला। सत्तूरसह फिर्यादीचे अंगावर धावून येऊन तुम्ही मला पकडायला आला आहेत काय, आता तुम्हाला जिवंत सोडत नाही असे म्हणून फिर्यादीला जीवे मारण्याचे उद्देशाने त्याचे हातातील सत्तूरने फिर्यादीचे अंगावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तेव्हा फिर्यादीने सावधगिरीने वार हुकवला। बाजूला होऊन शिताफीने त्याला पकडले। आरोपीने त्यांच्याबरोबर झटापट सुरू केली। त्याच्या हातातील सत्तूर काढून घेत असताना त्याने फिर्यादीचे डावे हातास चावा घेऊन दुखापत केली। पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक घुले तपास करीत आहेत। प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड।